श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचन मोठ्यांचा, मोठेपणानं टिकेसाचा, पतिताविन परमेश्वराचा, बोलबाला होणे नशे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणी कांत, हे आता विसरू नको. परीस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी. ओहळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकळी कर, एक हरिदास होता थोर. तो कराया कीर्तन गजर, शेगावाशी पातला, तेथे शिवाचे मंदिर, पुरातन होते साचार. ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बाय शिकला, याचे प्रेम बहु असे. तैसान मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी. त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अतिद्वाड होता, कोणासही मारी लाथा. समोरून कोणी येता, त्यास चावी कुत्र्यासम. तोडी चराटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी. कधी कधी कांतारी, त्याने जावे पळून. खिंकाळे रात्रंदिवस, वाईट घोड्या बहुवस. आल्या होत्या मुक्कामास स्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साखळ्या होत्या त्याशी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी, बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर. दिवाभितांचे घुतकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुडे भक्षा धुंदिती. पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे. कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असती, त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशात नेणे भूमीवर औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्या कारण. तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयाशी, जाऊन निजले अतिहर्षी. चहूपायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते, गणी गणगणात बोते. या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न. हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका. बाते हा शब्द एका, तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य. मानू नको तया प्रत, निराळा त्या तोची असे. गिणगिण गिनात बोते, कोणी गणी गणगणात बोते. ऐशी आहेत 2 मते, या भजनाविषयी शेगावी. त्याशी नापुले प्रयोजन, आपणा कथेशी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजनमुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजन रूप साखळीने, घोडा बांधुनी टाकीला. गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी. म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐशे पडता दृष्टीप्रत. गोविंद बुवाच्या चित्तात अतिनवल वाटले. तो आपुल्या मनी म्हणे, हे ऐशे झाले कशाने. काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसले. चोहोपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी. तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत. हे कळले कारणासहित मज लागी येदवा. समर्थांच्या सहवाशे घोडा शांत झालाशे. जेथे कस्तुरी तेथे नशे, दुर्गंधाला थारा कदा.
समर्थांच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नांचे करीतसा कंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाडती सर्वही ज्याला भीती तेथेच आलात गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा ह्या घोड्याच्या अचाट खोडी चालता मध्येच मारी उडी क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परीन कोणी घेई या मी फुकटही लागलो द्याया परीन कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथेकऱ्याचे घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रासन देई कवनाते ऐशे त्याशी बोलून गेले निघून दयाघन कृपा कटाक्षे करून पशुही ज्याने आपलीला असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून घोडा गोविंदबुवांचा शेगावाशी ठाऊक साचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्याशी जन तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास येते आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिलेने कवनाचा गोविंदबुवा त्याशी वदले तुमचे म्हणणे मी ऐकिले माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने घोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा भला चराठा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परिणा लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही पहा संताची केवढी शक्ती पशुही आज्ञेत वागती पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची अंचित्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकळे असो खलई केवडा तव कृपे सुमार्गी वडे उने पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी शिरी सतत माझी या वरदहस्त ठेवा धनी ऐशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून घोड्या सापल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून जीवी हेतू आपुल्या श्रोते हो त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून येत समर्थांच्या दर्शना पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची लोकांती बर्फी खावा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस 2 जण आले दर्शनाकारण परी गेले विसरून गांजा तो आणावया शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीशी दुप्पट आणू गांजाशी ऐसे बोलून मानशी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नशे गांजाची तै स्वामी म्हणाले भास्कराशी पहा जगाची रीत कैशी गाठ मारून धोत्राशी विसरती जिन्नस आणावया जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण करीते आपण होऊन खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विजे निजधर्म सोडिला आचार विचार सांडिला ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करीती आणि हात हालवित येते अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानशी पाहू लागले एकमेकाशी कुतूहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण हा जगच्चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थांनी
आता येऊ घेऊन चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले. गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले तै महाराज वदले त्या. आता शिळ्या कडी प्रत काहा उगा आणिता उत. सार नाही किमपी यात मी न पापलो गांजाला. आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतू पुरती ही खून गाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. का की हा येथे स्थिर आहे मृडानिपती कर्पूर गौर. ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्याशी करा. गांजा आणावया न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजाशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले. तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते. पती पत्नीचा विचार एक पौषमाशी निगती देख. ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कंथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नवता मद तयाशिकी चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येही झोळी फिरवी खरी. त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापुर सोडी नवमीला साचार. कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती. पुतळाबाई करी साती झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर. शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजापुढे. आनंदी स्वामीस जालनापुरी वंदुनिया जांबनगरी. जाये तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबे जोगाईचे मोहोरी बेलेश्वर स्वामीचे. पट्टे शिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्याशी माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोचे भला. श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने. श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता. दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्ष देहाला गेली त्याच्या उलटून. माग वद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपुल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी. आले दुःखाश्रू लोचनाशी शब्दन त्याशी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता. माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडाते तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर. परमार्थाशी शरीर निकोप आधी पाहिजे तरीच सर्व घडे काही. हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा. ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन. तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास ऐसान होई हताश. नको येऊ येथून खास या सज्जनगडाते. माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी. करावा तू आपुल्या घरी येईन मी नवमीला. तुला द्याया दर्शन हे मी मानी प्रमाण वचन. आपुल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले. कांतीसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमाशी. त्या बाळापुराशी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन रात्रीस हरिकीर्तन. 2 प्रहरी ब्राह्मण भोजन दुपारती अस्तमानाला. बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत. पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीशी. बाळकृष्णाच्या वचनांनी गेली का गावकऱ्यांनी
आपापसात वर्गणी उत्सवा साह्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी. उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णांच्या द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित गजाननाशी पाहून या. म्हणू लागले बुवाशी उठा उठा हो वेगेशी. तुमच्या दास नवमीशी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले. त्याही संताचे लागले पाय माझ्या घराशी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये ठाया. त्यांचा मशी करार आहे मी नवमीला येईन पाहे. ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली सारी बाळकृष्णाची. पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. आजानुभाऊ साजिरी उभी निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी. भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले नैनी संचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन त्याच्या नेत्राकारण. उघडी लंगोटी काहीचन त्रिपुंड शिरीचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन. ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळलाशे अंतरी कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेमे करून. नको गांगरू देऊ मन तुझा समर्थ मीच असे. मागे बाप्पा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दास नवमीस येईन. मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. देह सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते ठाई वासाशी जीर्णानी तो पाही. ऐसा मुडीन भ्रमिष्ट होई चाल पाठी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पाठीस्थित स्वामी गजानन झाले. बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशय मुडीना धरी चित्ती तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोसला भारी. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराज आपुली लिला मीना समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकलला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली न्यूनता काही न उरली. अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी. आता काही दिवस राहाया बाळापुरास. हीच आहे मनी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावाशी भले. रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्री दास गुणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ नवमोध्याय समाप्त.